गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कठोरा परिसरात अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून घरांमध्येही पाणी शिरलं आहे। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन प्रभावित झालं असून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न यंदाचाच नसून दरवर्षी उद्भवतो। याबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही। तसेच ग्रामसेविकेशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्यानंतरही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। स्थानिक नागरिकांनी संबंधित ग्रामसेविकेवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली असून या प्रकरणाची माहिती BDO यांनाही देण्यात आल्याचं सांगितलं। BDO यांनी घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा नागरिकांनी केला। दरम्यान कठोरा परिसरातील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बघा, आज कठोरा ग्रामपंचायत परिसरातील हे अशी परिस्थिती आहे। आज आपल्या ग्रामसेवक मॅडमला सकाळी फोन केला मी, तर मॅडम हे पुढचा दृश्य परिस्थिती आहे अशी। तर मॅडमनी होला हो नाहीला नाही असे उत्तर दिले। त्यांना हे स्वतःच्या ग्रामपंचायतमधलं पाणी नाही काढू शकत, तिकडे लोकांच्या घरात गेलेलं पाणी कसं काढणार आहे? करोड रुपये यांना टॅक्स द्यायला पाहिजे। तरी काही यांचं हे नाही, एवढं निगरगट्ट हे। माझी CO साहेबांना एकच विनंती आहे का ह्या मॅडमला नियमानुसार कारवाई करावी याच्यावर, कारण की हा दरवर्षीचा प्रश्न आहे, यावर्षीचा प्रश्न नाही आहे। 1 वर्षाचा असला तर ठीक आहे, पण दरवर्षी मॅडम त्यांना सांगू आम्ही टाकलेलं आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत विजिट वगैरे काहीच मारली नाही आहे।